नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही आता इथे एक गोडसा गणपती बघितलाय. आता वेध लागलेत ते आपल्याला येणाऱ्या गणेश उत्सवाचे. आणि अर्थातच प्रत्येक घरात विचार सुरू झालाय, गणपती कसा असावा, तो घरी बनवावा का, कुठल्या प्रकारचा असावा, त्याचं डेकोरेशन कसं करायचं. आणि हे सगळं करताना आपल्या डोक्यात एक विचार असतो, तो म्हणजे हा सगळा उत्सव आपल्याला पर्यावरणपूरक कसा करता येईल. याच पर्यावरणपूरक गणपती उत्सवासाठी म्हणून आज आपण चर्चेला बसलो आहेत आणि आपल्या बरोबर आहेत अमोल कुलकर्णी. अमोल, नमस्कार आणि स्वागत आहे नमस्कार. तुमचं. थँक्यू. अमोल एक मानसशास्त्रज्ञ आहेत, पण या प्रॅक्टिसच्या पलीकडे एक अतिशय संवेदनशील व्यक्ती म्हणून की ज्यांना पर्यावरणाबद्दल खरोखर आदर आहे. मुलांशी बोलताना त्यांच्या शाळेत अनेक कार्यक्रम असतात आणि एका शाळेत असेच गेलेले असताना त्यांना असं लक्षात आलं की थोडं मुलांशी आपण पर्यावरणाबाबत बोलावं. आणि मग गणपतीच्या काळात त्यांनी बघितलं की निर्माल्य कसं टाकलं गेलंय, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं काय होतंय. आणि मग तिथपासून अमोल तुमचा हा प्रवास सुरू हो, झाला हो. की थोडासा आपण गणपती उत्सव हा पर्यावरणपूरक कसा करायचा. या सगळ्या अनेक वर्षाच्या प्रवासामधनं अमोल आणि त्यांच्या टीमनी मातीचे गणपती साकारायला सुरुवात केली. आपण आता असं म्हणतो की शाडू मातीचे गणपती करा, पण त्याच्या पलीकडे एक पाऊल टाकत आपल्या साध्या मातीचे गणपती आणि त्याच्यात सुद्धा एक वैविध्यता. आणि त्याचबद्दल आपण अमोल यांच्याशी चर्चा करणार आहोत. अमोल, काय काय विचलित केलं की आपण अजूनही म्हणतो की पर्यावरणपूरक गणपती व्हायला पाहिजे, पण खरं सांगायचं तर काही अंशी आपण ती वाटचाल करत आलोय, पण अजून आपल्याला बराच पल्ला हो. गाठायचा आहे. नेमकं पर्यावरणाला ऱ्हास काय होतो इथून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. आता खरं तर सगळे आपले सण, उत्सव जे आहेत, ते पर्यावरण संवर्धनाकडे जाणारे असले पाहिजेत. त्याचा मूळ हेतू तसा आहे. पण आहे. आपण खरं तर उलट त्याच्याकडे चाललेलो आहे. चाललेलो आहे. म्हणून मग पर्यावरणाचा विचार करत असताना पर्यावरण पूरकता म्हणजे जेही काही आपण वापरणार आहोत, त्याचा पर्यावरणामध्ये विलिनीकरण होत असताना कुठलाही विना आपत्तीने तो झाला झाला पाहिजे, पाहिजे. असं आपण म्हणू शकतो. मगाशी जसं तुम्ही म्हणालात, की आपण पर्यावरणपूरक गणपती जर बसवायचा म्हणला, मग शाडू मातीचा गणपती असाच असं जर विचार येतो. म्हटलं, तरी सुद्धा शाडू मातीचा मूर्ती हा पर्याय अजिबातच पर्यावरणपूरक नाही. आणि त्याच्या बरोबर येणारे रंग ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे, की शाडू मातीचा जरी गणपती आहे, तरी त्याला जर रंग आपण पर्यावरणपूरक नाही, रसायनांनी युक्त असे दिलेत, लीड वगैरे असणाऱ्या सगळ्या टॉक्सिक अशा घटकांनी दिले, तर मग ती मूर्ती आणि पर्यायाने मग तो गणेशोत्सव पर्यावरणपूरक कसा बरं होणार? बरोबर. त्यामुळे आपण मूर्ती, रंग आणि आरास आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाकीच्या सगळ्या सगळ्या वस्तू इतर गोष्टी ह्या पर्यावरणपूरक आहेत का नाही, हे बघणं खरं तर खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. मग या विचारातनं आता तुम्ही जसं म्हणालात की शाडू माती हो, हा एका अर्थाने खरोखरच पर्यावरणपूरक नाहीये. हो, मला असं वाटतं की आपल्याला हे आपल्या श्रोत्यांना सांगायला हो. पाहिजे की शाडू माती का पर्यावरणपूरक नाहीये. आपण इथून सुरुवात करूया की शाडू माती येते कुठून. बरोबर. तर शाडू माती पर्यावरणपूरक नसण्याचा पहिला मुद्दा तुम्ही जो सांगितला तोच आहे, की त्याचा उगम स्रोत काय? ती माती येते कुठून? तर ही माती जी आहे ही जास्तीत जास्त राजस्थानमधून येते आणि गुजरातच्या काही भागात भागांमधून, नाही येते. राजस्थान निगडीत असणाऱ्याच गुजरातच्या भागातून येते. त्यामुळे ही माती त्या 2 प्रदेशांमधली असल्यामुळे त्या मातीशी सदृश अशी भौगोलिक माती आपल्याकडे महाराष्ट्रापासून तर दक्षिण भारतापर्यंत कुठेही नाही. कुठेही नाही. त्यामुळे ही माती जी येते ती आणि गुजरात आणि दुसरं म्हणजे राजस्थान. आज आपण त्या भागातली माती जी बरोबर, उत्खनन करतोय, बरोबर. तर त्या भागाचा सुद्धा समतोल आपण बिघडवतोय. बिघडवत आहोत. म्हणजे आपण किती उत्खनन करणार आहोत हो, शाडू हो, मातीचं म्हणून. हो. आणि त्या पर्यायाने त्या भागाचं सुद्धा म्हणजे त्या राजस्थान, गुजरात या भागाची सुद्धा बायोडायव्हर्सिटी, तिथलं बिघडते, संतुलन आपण बिघडते. बिघडवतोय. त्याच्यामुळे ती वापरू नये हा एक मुद्दा. हो. दुसरा मुद्दा. आता ती माती आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये, इकोसिस्टममध्ये त्याला कुठलंही स्थान नाहीये. त्यामुळे इथे त्याच्या निचऱ्याचा प्रश्न येतोय. त्यामुळे बरोबर. टनाटनानी तुमच्या मातीत न मिसळणारी माती उत्सवाच्या निमित्ताने आपण आणली, तरी त्याचा निचरा परत इथे होत नाही. ही माती आपल्या मातीत मिक्स होत नाही. मिसळत नाही. ही माती फर्टाईल नाही आहे, त्याच्यामुळे याच्यात झाड उगवू शकत नाही. झाडांच्या कुंड्यांमध्ये वगैरे ती टाकली तर ती अशी गच्च बसते. त्यामुळे
मग तिच्या आपल्या प्रदेशात तिच्या निचऱ्याचा प्रश्न परत निश्चितच उभा राहतो. उभा राहतो. आणि म्हणूनही जर का ते तुम्ही पर्यावरण तुमच्या पूरक आहे. बागेमध्ये ती माती टाकली तर असलेल्या चांगल्या मातीवर याचा थर जातो बरोबर आहे. आणि ती खालची माती सुद्धा तिची उपजावता ही कमी कमी होते. होते. दुसरा एक भाग की जरी का आपण ही मातीचा गणपती, शाडू मातीचा गणपती म्हणून ती नदीत विसर्जित केली, ती विरघळते. पण ही माती चिक्कण असल्याने जे काय जलस्रोत असतात त्याच्यामध्ये जाऊन ही फसली तर जिवंत जलस्रोत बंद होण्याचा धोका सुद्धा खूप मोठा निर्माण आहे होऊ आणि शकतो. जलचरांना सुद्धा ही घातक आहे. घातक तर आहे. जलचरांना ही माती सुद्धा घातक आहे आणि ते रंग जे मगाशी मी म्हटलो, ते रंग सुद्धा सगळ्या वनस्पतींसाठी सुद्धा घातक आहे आणि जलचर प्राण्यांसाठी सुद्धा ही ते माती घातक आहे. बरोबर. घातकच आहे. त्याच्यामुळे शाडू माती प्लॅस्टर ऑफ पॅरिस पेक्षा बरी, बरी. पण त्याच्यापेक्षा सुद्धा एक चांगला पर्याय आता आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि जसं तुम्ही अनेक वर्षाच्या आर-एन-डी हो, इथपर्यंत हो, पोहोचलात, तर सुरुवातीला काय झालं मातीचा म्हणजे आपल्याच भौगोलिक परिस्थितीच्या मातीचा गणपती बनवताना. हो. आता सगळ्यात पहिल्यांदा आमच्या पुढे जे आव्हान होतं, ते म्हणजे मातीचा गुणधर्म असा आहे, की मातीमधला पाण्याचा अंश गेला, की मातीला तडे जातात. तडे म्हणजे आपण जातात. पाहतो दुष्काळाचं हो, चित्र म्हणजे एक तडे गेलेल्या जमिनीचं चित्र. बरोबर. मग पाण्याचा अंश गेल्यानंतर मातीला तडा जाणं, हं. हा आमच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान होतं, की मग तो जर ह्या मातीला तडा गेला, तर ती मूर्त श्रद्धेचा विषय आहे. आपल्याला बरोबर. आपण कुठे? मग आमच्यासाठी तोच प्रश्न होता. मग त्याच्यावरती संशोधन करत असताना लक्षात असं आलं, की पूर्वी म्हणजे खरं तर आपण जसं म्हटलं, की पूर्वी गणपती कुठून यायचे? तर ते आपल्याचकडच्या घरातल्या नदीच्या म्हणजे घरातल्या कर्त्या पुरुषांनी नदीजवळची माती घ्यायची. त्यानंतर त्या मातीचा गणपती स्वतः हं. साकारायचा. आणि मुळात शास्त्रात असंही सांगितलंय, की घरच्या परसातली माती असो किंवा बरोबर. नदीकडली माती असो, त्याचा गणपती बनवताना तुमचा अंगठा जेव्हा उंच केलात, तर तो किती तुमच्या हाताची अंगठ्यापर्यंतची उंची तेवढाच, आहे, तेवढाच ती तेवढाच तो मूर्ती करा. असावी. मग आणि मग विसर्जनानंतर ती माती जर नदीकाठची असेल तर नदीकाठी न्यावी. म्हणजे हो, जिथली माती तिथे. परत तिथे. तो पर्यावरणाचा समतोल राहील. मग मातीचे गणपती बनायचे पूर्वी. मग कोकणामध्ये काय होतं म्हणजे पेणमध्ये जिथून बहुतांश आता मातीच्या मूर्ती येतात, तर पूर्वी कोकणातली लाल मातीच वापरायची. बरोबर. तिथे जेव्हा शाडू आला, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात शाडू शाडू आला. आला. त्यांच्यासाठी ते खूप सोपं पडलं. मग ती माती कसणे ज्याला म्हणतात, हं. तर ती कसणे, तुडवणे, ती मुरवणे हा एकच पर्याय त्याच्यामध्ये होता. म्हणजे याच्यामध्ये कुठलंही वेगळं डिंक मिसळला जातो का? तर नाही. तर माती म्हणजे 6 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तिच्यावरती नैसर्गिकच प्रक्रिया प्रक्रिया होते. करणं, त्याच्यानी हा मातीचा तडे जाण्याचा प्रश्न अगदीच जास्त गेला. सुटला. आणि मग ते आमचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर मग आम्हाला इतर कुठली जास्त आव्हानं याच्यामध्ये आली राहिलीच नाही. नाही. बरोबर. पण आता हा गणपती लाल दिसतोय. हो. तर याला तुम्ही काही कोट दिलाय? हां. कशाचा रंग दिलाय? की आपण असं म्हणतोय की आपल्याला परत ते लीडवाले रंग नको नकोय? आहे. तर ह्याच्यामध्ये इव्हन म्हणजे आम्ही पोस्टर कलर सुद्धा वापरला नाहीये कोट द्यायला. बाजारामध्ये कधी-कधी अशा प्रकारे लोकांना फसवण्यासाठीच म्हणू शकतो आपण. तर शाडू मातीच्या मूर्तींनाही लाल रंग देऊन ते हे होतात हो. किंवा टेराकोटा माती जी असते, ती त्याच धर्तीची आहे म्हणजे शाडू मातीच्या पुढची हं. आणि खरं तर त्याच्याही पुढची स्थानिक माती. मग त्याला ते पोस्टर कलर्स देतात किंवा डिस्टेंपर्स सुद्धा देतात असं लक्षात आलेलं आहे. पण आपण जो गेरू असतो, म्हणजे हं. जो नैसर्गिक घटक आहे, जो आपण रांगोळीच्या आधी मातीचाच पूर्वी प्रकार आहे. मातीचाच प्रकार आहे. तर याला फक्त गेरूचा कोट दिलेला आहे आणि मग जसं डोळे रंगवायला, केस रंगवायला एवढंच फक्त आपण पोस्टर कलर्स तेवढ्यापुरते वापरले आहेत. वापरतो. बाकी कुठेही इथे रासायनिक रंग नाही, नाही. सोनेरी रंग सुद्धा नाही, की जो नाही. मेटल बेस्ड आहे. बेस्ट आहे. हा पूर्णपणे मग आपण आणि रंगानी पण पर्यावरणपूरक करू शकतो. याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे या मूर्तीचं. ते काय आहे? ते म्हणजे ह्याला आपण अंकुर गणेश असं म्हणतो आहे. हं. कारण की ह्या मूर्तीमध्ये मूर्ती बनवल्यानंतर आम्ही बीजं टाकलेली आहेत वनस्पतींची. तर विसर्जन ह्याचं थोडं वेगळ्या पद्धतीने करावं असं मी म्हणतोय, की कुंडीमध्येच ह्याचं विसर्जन करावं. मातीनी भरलेली अर्धी कुंडी आपण घेतली, त्याच्यात बाप्पा ठेवला आणि वरतून पाणी टाकून दिलं, की हळू पाण्याच्या मध्ये ती विरघळत जाईल. गणपतीची माती आणि कुंडीतली माती एकत्र होईल आणि ह्या मूर्तीमध्ये असलेली जी बीजं आहेत, ती अंकुरतील आणि वनस्पतीच्या रूपात बाप्पा आपल्या
घरामध्ये राहील, कायम अशी राहील. याची संकल्पना आहे. संकल्पना आहे आणि म्हणून हा अंकुर गणेश. हो. अतिशय मनाला भावेल अशी संकल्पना आहे आणि अतिशय पर्यावरण पूरक असलेली ही संकल्पना आहे. अ, आपण असं म्हणतोय की अ, आता खूप साऱ्या मुलांना पण हौस असते की गणपती घरी बनवावा. हो. तर या मातीचा गणपती घरी बनवणं शक्य आहे का? घरी बनवणं शक्य नाही असं अजिबातच नाही. फक्त ह्याची जी जोडणी असते, हां, ती शाडू मातीच्या अवयवांची जोडणी जी असते, हात हां. वेगळे हं, असतात. तर ती जोडणी थोडी सुलभ होते. ह्याच्या जोडणीला थोडासा आपल्याला लक्ष द्यावं लागतं किंवा थोडंसं कसब असावं लागतं. हं. त्यामुळे बनवायला सुरुवात करणे आणि 1-2 वर्षात त्याच्यात तुम्ही अ, कसब तेवढं आलं त्या आलं. जोडणीचं, हां. की मग हे शाडू मातीसारखेच हो. उत्तम म्हणजे घरी मुलांनी करता येईल. हळू-हळू प्रॅक्टिस केली, ही हो, माती घेऊन त्याला थोडं जास्त मळलं, ती हो. चांगली भिजवली बरोबर. आणि मग त्याच्यावरनं करत शिकले. हो. तर मला वाटतं 1-2 वर्षात मुलं करू चांगला बाप्पा शकतात. घरी अगदी, तयार करू शकतील. अगदी. आणि खरं तोच एक आनंद आहे, की आपण घरच्या घरी जर का बाप्पा तयार केला, हो, तर तो अगदी आपलासा होतो. बिलकुल. आपल्याच घरात त्याचा जन्म झालाय, आपल्याच हातून त्याचा जन्म झालाय आणि तोच तर असे पर्याय हो. आपल्याला उपलब्ध आणि जी आहेत. परंपरा पण आहे, घरच्याच कर्त्या पुरुषांनी घरीच गणपती बनवणं ही परंपरा सुद्धा परंपरा आहे. तितकीच आहे. बरोबर. म्हणजे आता आपण असं म्हणूयात, की कर्ता पुरुष म्हणजे पुरुष त्याच्यातला काढून टाकावा, की घरातल्या लोकांनी बनवलेला बनवणं. बाप. कारण की आता खूप हौसेने महिला सुद्धा हो, गणपती बनवतात, हो, मुली सुद्धा बनवतात हो. आणि ते स्वागतार्ह पण आहे. बिलकुल, तर कोणी पण की ज्याला बिलकुल, आवड आहे, त्यांनी हा गणपती बनवणं बिलकुल. हे अतिशय हो, संयुक्तिक ठरेल. तर अमोल हे गणपतीच्या मूर्तीबाबत झालं. आता गणपतीचा उत्सव म्हटला, की घरात एकंदरीत खूप हौस असते. मला असं आठवतंय, की आमच्या लहानपणी, की डेकोरेशन कसं करायचं? तर मग घरातल्या साड्या काढा, त्याचे पडदे करा, हो, अ, तेच टेबलवर अंथरा, हो. पाट ठेवा, चौरंग ठेवा, कर्दळीचे खांब करा. पण आता तिथपासून आपण खूप लांब आलोय आणि बाजारात मिळणाऱ्या अनेकविध वस्तू आहेत, की ज्याच्याने आपण डेकोरेशनकडे येतो. हो. मध्यंतरी खूप साऱ्या डेकोरेशनच्या याच्यावर शासनाने बंदी घातली. ती योग्यही आहे, की आपल्याला थर्माकॉल वापरू नका, प्लास्टिक वापरू नका. कारण की परत ते पर्यावरणाला त्याचा धोका आहे म्हणून. पण एक आपण जर का असं म्हटलं, की आपल्याला घरगुती आरास गणपतीची एक छानशी करायची आहे, चांगली दिसणारी करायची आहे, तर त्याचे काय-काय पर्याय असू शकतात? खरं तर मला म्हणजे अ, कितीतरी पर्याय दिसतात. अगदी आपल्याकडे प्रत्येकाकडे काचेचे सेट असतात बघा, जे हो. शोकेसमध्ये ठेवलेले हं. असतात. त्या काचेचे आता आपल्याकडे हा ग्लास ठेवलेला आहे. हो. तर ह्या ग्लासमध्ये एकावर एक 3 ग्लास ठेवले आणि ह्या ग्लासमध्ये जर आपण जी आपले स्केच पेन्स असतात हं, त्याची शाई भरली, तर ते हं. खूप ट्रान्सपरंट सुंदर असं पाणी दिसतं. दिसतं. तर 4 ठिकाणी अशा 4 ग्लासेस, बरण्या ठेवून सुद्धा अतिशय उत्तम हां आणि ते टाकून रासोस दिलं तर परत तो परत ग्लास तुम्हाला स्वच्छ धुवून वापरता वापरता येतोय. येतो. बरोबर. पासून वर्तमानपत्र पासून सुद्धा कितीतरी कल्पक अशा गोष्टी करता येतील. म्हणजे हं, साधं वर्तमानपत्र आणि खळ हं. याच्यापासून गव्हाच्या पिठापासून बनवलेली खळ. कुठलाही आकार त्याला द्या. तुम्ही एक 2-4 थर हो, दिले. आपण हे थोडंसं आपल्या बालगोपालांना तरी हे हं. समजून सांगूयात, की पेपर पल्प कसा बनवायचा बरोबर आहे. ते. हां. तर म्हणजे इथे मी इथे म्हणतोय ते पेपर पल्प सुद्धा नाही. तर हं. पेपर पल्पसाठी पेपर क्रश करावा लागतो, मग त्याचा लगदा करावा हो. लागतो. ह्याचीही गरज नाही. जसा पेपर आहे तसा हं. आपल्याकडे काही असे कुंडे वगैरे असतात. हो. तर त्याला वरतून आपण तो वर्तमानपत्र एक हं. थर दिला, खळ लावली, परत परत थर थर दिला. दिला. तर सुंदर अशा छत्र्या आकार तयार करू शकता. बरोबर. त्याला तुम्ही सुंदररित्या रंगवलं, त्याला मोत्यांच्या माळा लावल्या. तर असे कितीतरी वर्तमानपत्राचे आपण होऊ गोष्टी शकतात. करू शकतो आणि मग पेपर पल्प तुम्ही जो म्हणाला, तर पेपर पल्प करून तर तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही करू त्याच्यामध्ये शकतात. करू शकता. म्हणजे पेपर हा पाण्यात भिजवायचा. हो, 2-3 दिवस चांगला भिजवायचा, की तो कुस्करायचा हो. आणि त्याच्यात डिंक किंवा खळ डिंक, खळ आणि त्याच्यामध्ये थोडंसं बाइंडर म्हणून आपल्याला मेथीची पावडर हं, किंवा चिंचोक्याच्या पिठाची पावडर पावडर, ही टाकली, की उत्तम तुम्हाला हवं तर त्याचा तर मग मोल्ड्स पण करता गोळा येतात. तयार होतो. गोळा तयार होतो. तो गोळा हाताने आकार देण्यासारखा सुद्धा असतो. मग आपल्याला पी-ओ-पीला पर्याय म्हणून त्याचे छोटे-छोटे साचे पण करता येतात. ते करता साचे येतात. बाजारात विकत मिळतात. तो पेपर पल्प त्याच्यामध्ये टाकला, तरी पर्यावरणपूरक उत्तम आपल्याला हव्या त्या गोष्टी
बनवू बनवू शकतात शकतो. त्याच्यानंतर नैसर्गिक फुलं आहेत, नैसर्गिक फुलं आहेत, नैसर्गिक पानं आहेत. पानं आहेत, त्या की त्याची सगळ्याचा पाहिजे तेवढी आरास तुम्ही हो, करू शकता. निश्चित. आणि काही-काही तर फुलं अशी आहेत, की छान ज्यांच्याकडे 3 दिवसाचा, 5 दिवसाचा गणपती आहे, तर तर जरबेरासारखी फुलं आहेत, ती तेवढ्या थोडीशी दिवस पाण्यात घालून ठेवली तुम्ही, तर तर ती तेवढ्या छान दिवसही 4-5 टिकतात. दिवस, 6 दिवस, 7 दिवस चांगली राहू शकतात. तर त्याची पण आरास तुम्ही बिलकुल. चांगली करू शकता. बिलकुल. अ, त्याच्यानंतर आजकाल तुम्हाला अ, अ, पाण्यात घालायच्या अशा छानशा हिरवे पानं, वनस्पती हो. असे सुद्धा मिळतात, की जे तुम्ही मांडून ठेवले तर त्याची पण चांगली आरास होते. एक छानशी आरास जी अगदी पूर्वीपासून लोकं करत आलेत आणि आपण नवरात्र काळात वापरतो, की आपण गहू पेरले, तर त्याचे अंकुर वर येतात हं. आणि छान हिरवी पानं येतात. तर लॉनसारखं तुम्ही बिलकुल. गहू पेरून आणि सुद्धा इव्हन म्हणजे देवासमोर त्याच्यामध्ये ना आपल्याला हं. कल्पना नाही, अळीव जे असतात, तर हां, अळीवाची पानं खूप छान अशी नक्षीदार अशी कर्व्ही पानं येतात. येतात. सो गहू आणि अळीव अशासारखे आणि प्रयोग करून बघितला, हो. तरी सुद्धा कितीतरी आपण धान्य जी आहेत ती टाकली, तर त्याचं लॉन आणि नंतर ती थोडीशी माती आणि ते घेऊन परत आपण मातीत रोपण टाकलं करू तर शकतो. त्याचं खत पण सध्या होऊ शकतंय. असे अनेक आहेत आणि घरात असलेल्या तुमच्या ओढण्या आहेत, तुमच्या साड्या आहेत, हो. की ज्या तुम्ही परत वापरू शकता. त्याच्या कमानी केल्या, त्याच्यात पडदे केले, तर मला असं वाटतं, की खूप येस. छानसं आणि कल्पकता याला मात्र हो. खूप छान कल्पकता हो. वापरायला सुद्धा एक चांगला स्कोप आहे, नाही का? बिलकुल. कारण मुलं आताची जी काही आहेत ती आपण म्हणतो, की हुशार आहेत. हुशार आहेत. आणि त्यांच्या हुशारीला अशा प्रकारे कल्पकतेची, सगळं कृतिशीलतेची जर जोड दिली, दिली. तर मग खूप छान होईल. आणि आपल्यासारख्या वृत्तपत्रांनी समजा अशा प्रकारच्या स्पर्धा हो. किंवा अशा प्रकारच्या कार्यशाळा अशा आयोजित केल्या, तर त्याचा सुद्धा निश्चितच. दरवर्षी आम्ही एक उपक्रम अगदी राबवतो, की ज्यांचे पर्यावरणपूरक गणपती आहेत, ते जर का फोटोग्राफ आमच्याकडे पाठवले, तर आमच्या दैनिकामधनं त्याला निश्चित खूप छान, प्रसिद्धी देतो. खूप छान मुलांचं कौतुक करतो, की या मुलांनी हे घरी बनवलंय. बनवलेलं आहे आणि हे पर्यावरणपूरक आहे आणि अशा पद्धतीने त्यांना प्रोत्साहित खूप करायचं छान. सुद्धा काम आम्ही करतो. मला असं आठवतंय आणखीन एक माझ्या लहानपणची गोष्ट आता एवढ्यात कुठे दिसली नाही, की ज्या छोट्या-छोट्या बाटल्या यायच्या काचेच्या, हो. तर त्या साठवून ठेवायचे हां. आणि त्या बाटल्यांचे खांब हो, करणं, हो, हो. त्याचे कळस हो. करणं, असे सुद्धा जे कलाकार मंडळी होते, ते ते करत सुद्धा असे. खूप छानपणे हे करायचे. म्हणजे मुद्दा माझा असा आहे, की घरातल्याच वस्तू आहेत, ज्या तुम्ही टाकून देऊ शकता. त्या थोड्याशे दिवस साचवा आणि त्याला सुंदरसे आकार द्या, अ, तर चांगली एक आरास अगदी म्हणजे त्याच्यातनं तुम्ही होऊ म्हणालात शकते. तेव्हा मला एक आठवलं, की हं. आपल्याकडे तेलाची चौकोनी डबे येतात. हो, हे डबे सुद्धा आजूबाजूला ठेवले हो. आणि त्या वॉलपेपर्समध्ये असे दगडांच्या आकाराचे वॉलपेपर ह्याचे येतात. वॉलपेपर्स येतात. ते लावले की किल्ल्यासारखी गोष्ट अगदीच बुरुज सहज, बुरुज अगदी आणि सहज अगदी होऊ सहज शकते. बनवू शकतात. सो कल्पकतेने आजूबाजूच्याच गोष्टींकडे पर्यायाने जर पाहिलं, पाहिलं. वेगळ्या काय पर्यायी आपण याचा उपयोग करू शकतो, तर कितीतरी संकल्पना मला असं वाटतं सुचवू चांगल्या शकतील. दिसू शकतील. मुलांनो आणि पालकांनो आम्ही तुम्हालाच आवाहन करतोय, की खरं तर कल्पकतेला अशी मर्यादा नसते, लिमिट नसते आणि खूप वाव आहे. तर थोडंसं आत्तापासून विचार करायला लागा. 7 तारखेपर्यंत अवधी आहे आपल्याला 1-2 आठवड्याचा. त्यामध्ये तुमची जुळवाजुळव करायला लागा, तयारी करायला लागा आणि घरच्या घरी, घरी असलेल्या वस्तूंमधनं काही कागदं आणून किंवा काही छोट्या-मोठ्या अशा पर्यावरणपूरक गोष्टी आणून त्याच्यातनं चांगली आरास तुम्ही करू शकता. छानशी आरास केलीत तर त्याचे फोटो आम्हाला पाठवा. ते आम्ही निश्चित प्रसिद्ध करू आणि अर्थात एक पाऊल पुढे टाकूयात यावर्षी, की शाडूच्या गणपतीच्या ऐवजी मातीच्या गणपतीकडे आपण वळूयात. कारण की आपली गोदावरी नदी जिथे आपण हे विसर्जित करणार आहोत. एक छान गोष्ट आहे सध्या अमोल नाशकात होते. मला कौतुक करावसं वाटतं नाशिककरांचं, की आता सहसा लोकं मातीत गणपती हा नदीत पाण्यात विसर्जित करताना नदीत सोडत नाहीत. बऱ्याच वेळा त्याचं संकलन होतं किंवा मग ते घरच्या घरी विसर्जित करतात. याबद्दल निश्चित कौतुक आहे या नाशिककरांचं सगळ्या, की एक पाऊल आपण निश्चित पुढे गेलोत, पण आपल्याला अजून खूप सारी पावलं चालायची आहेत. ही गोदावरी नदी आहे, ही आपली आई आहे आणि तिला वाचवण्याचं काम आपल्याला प्रत्येक आपल्या कृतीतनं, प्रत्येक सणांमधनं हे केलंच गेलं पाहिजे आणि गणपतीचा उत्साहच काही और असतो, खूप अनोखा असतो, खूप आनंददायी असतो. तर हा आनंददायी सण आपण निसर्गाच्या रूपानं निश्चित साजरा करूयात. मूर्ती आपली साधीशी मातीची असू द्यात आणि तुमचं जे एकंदरीत आरास आहे, जे डेकोरेशन आहे, हे सुद्धा तुमच्या कल्पकतेने
एक चांगलं पर्यावरण पूरक असं असू द्यात, एवढीच आम्ही अपेक्षा तुमच्याकडनं करतो. गणपतीच्या उत्सवाच्या आणि त्याच्या तयारीच्या सुद्धा तुम्हाला छानशा शुभेच्छा देतो. आणि अमोल, तुम्ही आलात आणि एकतर मुळात तुमचं जे कार्य चालू आहे त्याला आमच्या शुभेच्छा आणि तुमच्या एकंदरीतच कामाला शुभेच्छा. धन्यवाद. मी पण एकच फक्त सांगू इच्छितो, की गणपतीची पूजन करत असताना गणपती ही बुद्धीची देवता आहे. हं. तर तिचा उत्सव साजरा करताना आपल्या बुद्धीचा पर्यावरणपूरक वापर करणं हे आपल्याला जमलं तर आपल्याला गणपती पावला असं क्या आपण बात म्हणू आहे! शकतो. निश्चितच त्या बुद्धीचाही वापर करूयात आपल्या कल्पकतेबरोबर. एवढं खरं. धन्यवाद.